नमस्कार बंधू भगिनींनो, आज चैत्र शुद्ध त्रयोदशी हा वर्धमान महावीर यांचा जयंती दिवस, जन्मोत्सव. त्यानिमित्तानं मी सर्वप्रथम वंदे वीरम महावीरम, वंदे वीरम महावीरम कर्माराती निपातने सन्मती स्वात्मकार्याद सन्मती स्वात्मकार्यार्थ वर्धमान जगत्रये अशा पद्धतीनं आपण वर्धमान महावीरांचं सुरुवातीलाच स्मरण करूयात. भारताच्या प्राचीन इतिहासातल्या इसवी सन पूर्व 600 ते 400 हा काळ अतिशय महत्वाचा काळ मानला जातो. भारताच्याच नव्हे तर जगाच्या वैचारिक क्षेत्रामध्ये या काळात क्रांतिकारी घडामोडी घडल्या. चीनमध्ये लाओत्से व कन्फ्युशियस, भारतामध्ये दृष्टी उपनिषदकार याच काळात झाले. भगवान महावीर व गौतम बुद्ध याच कालावधीमध्ये या देशात झाले. तर इराणमध्ये झरतुष्ट्र आणि ग्रीसमध्ये पायथागोरस, सॉक्रेटिस व प्लेटो अशा महान तत्वज्ञांचा जन्म याच काळात झाला. मानवी मनाचा या सगळ्यांनीच खोलात जाऊन शोध घेण्याचं काम केलं. अशा याच कालावधीमध्ये वर्धमान महावीरांचा देखील जन्म झालेला आहे. महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 या वर्षी झाला. भारतीय तिथीप्रमाणे यापूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे चैत्र शुद्ध त्रयोदशी ही त्यांची जन्मतिथी आहे. त्यांच्या जन्माचा निर्देश जनकल्याणक अशा पद्धतीने केला जातो, कारण त्यांच्या जन्मामुळं मानव जातीचं, प्राणी मात्रांचं, सर्व सृष्टीचं कल्याण झालं. आणि म्हणून त्यांच्या जन्माचा निर्देश करताना आपल्याला माहिती आहे की काय म्हटलं जातं, जनकल्याणक अशा पद्धतीनं निर्देश त्यांच्या जन्माच्या संबंधाने केला जातो. ते ज्या पद्धतीनं जगले आणि त्यांनी ज्या पद्धतीने उपदेश केला त्यावरून हा शब्द त्यांच्या जन्माचं वर्णन करण्याच्या दृष्टीनं अगदी सार्थ आहे हे देखील इथे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. त्यांचं निर्वाण इसवी सन पूर्व 527 या वर्षी झालेलं आहे. निर्वाण कधी झालं तर निर्वाण इसवी सन पूर्व 527 या वर्षी झालं. त्यांना एकूण 72 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं होतं. त्यांचं निर्वाण अश्विन अमावस्येला झालं. निर्वाणाचं वर्णन सुद्धा निर्वाण कल्याणक अशाच पद्धतीनं केलं गेलेलं आहे. महावीर हे तथागत गौतम बुद्धांपेक्षा 36 वर्षांनी मोठे होते. महावीरांचा उपदेश करण्याचा कालखंड जेव्हा संपायला आला होता त्या काळात बुद्धांचा उपदेश काळ सुरू झालेला आहे, असं दोघांच्या काळाचं आपल्याला विश्लेषण करता येतं. त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं, तर आईचं नाव त्रिशला होतं. बिहारातील वैशाली नावाचं एक विख्यात नगर बिहारमध्ये आहे. बिहार राज्यामध्ये लच्छवी म्हटल्या जाणाऱ्या लोकांचा गणराज्याच्या राजधानीचं हे नगर होतं. या लच्छवींनाच वज्जी देखील म्हटलं जात असे. वैशालीचं कुंडग्राम नावाचं एक उपनगर होतं. त्याला कुंडपूर, कुंडपुरी, कौंडिन्यपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची नावही होती. सिद्धार्थ हे या उपनगराचे राजे होते. म्हणजे महावीरांचे वडील हे काय होते तर या उपनगराचे राजे होते. तर आई त्रिशला या वैशालीच्या राजकुमारी होत्या. त्यांना प्रियकारिणी, स्नेहपयस्विनी अशा नावाने संबोधलं जातं. पयस्विनी याचा अर्थ पाण्याची नदी किंवा दुधाची नदी असा अर्थ पयस्विनीचा लागतो. म्हणजेच महावीरांच्या आई ह्या स्नेहाच्या पयस्विनी होत्या. महावीरांच्या आई कशा होत्या तर स्नेहाच्या पयस्विनी होत्या. असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. जैन धर्मामध्ये जे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले त्यातील 24वे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते. महावीर हे जैन धर्माचे
संस्थापक नाही आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महावीरांच्यामुळे या धर्माला अत्यंत महत्वाचं स्थान असल्यामुळं की जैन धर्माचे संस्थापक महावीरच आहेत. परंतु महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नाही आहेत, परंतु संस्थापका इतकं महत्वाचं काम मात्र त्यांनी या धर्मामध्ये केलेलं कधीच आपल्याला टाळता येत नाहीये. या 24 तीर्थंकरांच्या पैकी पार्श्वनाथ हे जैनांचे 23वे तीर्थंकर होते आणि या पार्श्वनाथ नावाच्या 23व्या तीर्थंकराच्या नंतर 250 वर्षांनी महावीर हे 24वे तीर्थंकर म्हणून या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. महावीरांचे आई वडील या पार्श्वनाथचेच एका अर्थानं अनुयायी होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव महावीरांच्या आई वडिलांच्या वरती आणि पुढे महावीरांच्या वरती देखील झालेला आपल्याला दिसतो. महावीरांवर आई त्रिशला देवींनी अनेक प्रकारचे संस्कार केलेले आहेत. त्यांच्या आई त्रिशलेनं काही स्वप्न देखील बघितलेले होते असं सांगितलं जातं. जैन धर्मामध्ये जे 2 पंथ आहेत, यामध्ये श्वेतांबर जैन आणि दिगंबर जैन, आपण सगळे हे 2 पंथ जाणतच असाल. तर यामध्ये श्वेतांबर जैनांचं म्हणणं असं आहे की महावीरांची आई जी आहे त्रिशला देवी, तिने एकूण 14 स्वप्न बघितली. तर दिगंबर जैन म्हणतात की आईनं 16 स्वप्न बघितलेली आहेत. त्यापैकी त्यांचं एक स्वप्न या ठिकाणी मुद्दाम आपल्या समोर ठेवणार आहे. आईचं एक स्वप्न महावीरांच्या होतं, ते म्हणजे निर्धूम अग्नीचं. म्हणजे कोणतं निर्धूम अग्नी म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा की आई असं म्हणते की अग्नी हा पेटला गेला पाहिजे, कारण अग्नी हा मानव जातीवरती उपकारक आहे. तो आपल्याला उष्णता देतो, आहे की नाही. याचबरोबर अनेक प्रकारचे फायदे, उष्णता देतो, प्रकाश देतो, अशा अनेक प्रकारचे फायदे आपल्याला अग्नीपासून मिळतात. परंतु अग्नीबरोबर धूरही येतो आणि हा धूर मात्र अपायकारक, क्लेशकारक असतो. अग्नी तर पेटावा, परंतु तो धूररहित असावा, असं त्यांनी स्वप्न बघितलेलं होतं. म्हणजे याचाच अर्थ असा की त्यांना आपला मुलगा असा घडवायचा होता की जो कुठल्याही प्रकारच्या ज्याला काय म्हणूया की क्लेशकारक बाबी ज्या आहेत त्यात तो गुंतून पडता कामा नये. तो त्यातनं बाहेर पडला पाहिजे. षडरिपूतनं या सगळ्या गोष्टींच्या पडनं बाहेर पडणारा मुलगा निर्माण व्हावा, अशा प्रकारचं एक स्वप्न त्यांच्या आईनं बघितलेलं आहे असं म्हणायला काही अडचण नाही आहे. आणि आपण जर बघितलं तर तशाच पद्धतीनं महावीरांचं पुढे चरित्र निर्विकार आणि निर्मळ अशा पद्धतीचं असावं असं त्यांनी सूचित केलं होतं या स्वप्नात. आणि तशाच पद्धतीचा संस्कारही त्यांनी आपल्या मुलावर महावीरावर केला आणि ते तशाच पद्धतीनं घडलेले आहेत. आता महावीरांचे अनेक नावं महावीरांना संबोधलं जातं. त्यांचं एक नाव वर्धमान अशा प्रकारचं आहे. वर्धमान महावीर असं आपण म्हणतो. हे दोन्ही नावच आहेत. वर्धमान हे नाव महावीरांना दिलं गेलेलं आहे. असं सांगतात की महावीरांचा जन्म जेव्हापासनं झाला तेव्हापासनं त्यांच्या वडिलांची आणि राज्याची भरभराट व अभिवृद्धी झपाट्यानं व्हायला लागली आणि म्हणून राज्याची आणि वडिलांच्या सगळ्या गोष्टींची वृद्धी होत असल्यामुळंच त्यांना वर्धमान अशा पद्धतीचं नामाभिधान दिलं गेल्याचं सांगितलं जातं. महावीर हे लहानपणापासून धैर्यशील होते. कोणत्याही लष्करी युद्धामध्ये मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना महावीर हे नाव पडलेलं नाही आहे. पण आता वर्धमानचा अर्थ सांगितला तुम्हाला, तसाच महावीर हे जे शब्द आलेला आहे किंवा त्यांच्यासाठी जे नामाभिधान आलेलं आहे ते त्यांनी युद्धामध्ये वीरत्व गाजवलं म्हणून त्यांना महावीर म्हटलेलं नाही आहे, तर त्यांनी मनातील विकारांच्या वरती महाविजय मिळवला म्हणून त्यांना महावीर म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मनावर विजय मिळवणं हे फार कठीण काम आहे, म्हणून त्यांना वर्धमान म्हटलं जातं, महावीर म्हटलं जातं. त्यांना सन्मती असंही म्हटलं जातं. महावीरांचं एक नाव काय, सन्मती. ज्या व्यक्तीची बुद्धी सत्याला अनुसरणारी, उत्तम, निर्दोष आणि निर्मळ असते त्या व्यक्तीलाच सन्मती लाभते आणि त्यालाच आपल्याला सन्मतीवान म्हणता येतं. आणि महावीरांच्याकडं ही सगळी गुणवैशिष्ट्ये त्यांच्या बुद्धीमध्ये होती आणि म्हणून त्यांना सन्मती या नावाने देखील संबोधलं जातं.
महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थंकर मानले जातात. तीर्थंकर या शब्दाचे अर्थ जर आपल्याला पाहायचा ठरवला तर एक अर्थ इथं असाही देता येईल की तीर्थंकर म्हणजे तीर्थ निर्माण करणारा. तीर्थंकराचे वेगवेगळे अर्थ असतील पण एक अर्थ असा आहे की तीर्थंकर म्हणजे तीर्थ निर्माण करणारा. तीर्थ या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर तीर्थ या शब्दाचा अर्थ होतो मार्ग, तीर्थ या शब्दाचा दुसरा अर्थ होतो घाट नदीच्या प्रवाहातील, आणि तीर्थ या शब्दाचा तिसरा अर्थ होतो काय उतार. असे 3 अर्थ आपल्याला इथे घेता येतात, मार्ग, घाट आणि उतार. या अर्थानं महावीर हे इतर तीर्थंकरांप्रमाणे तीर्थ निर्माण करणारे होते. पहिल्या 23 तीर्थंकरांसारखेच तीर्थ निर्माण करणारे, मार्ग निर्माण करणारे आहे की नाही कोण होते तर महावीर होते. जसं की घाटामुळे काय होतं तर नदीमध्ये उतरणं सोपं होतं, तसंच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणं सर्वसामान्य लोकांना सोपं झालं आणि म्हणून त्यांना तीर्थंकर म्हणायला काही हरकत नाहीये. नदीला पूर आलेला असताना एका तीरावरून आपल्याला दुसऱ्या तीरावर जायचं असेल तर प्रवाहात जिथं उतार असेल तिथूनच आपण जाण्याचा प्रयत्न निर्धोकपणे जाऊ शकतो. त्याच पद्धतीने संसाराचा प्रवास करत असताना उतार कुठं आहे आणि तिथून आपल्याला कशा पद्धतीनं पुढे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जाता येतं याचं ज्ञान खऱ्या अर्थानं तीर्थंकर म्हणून जर कोणा दिलं असेल महावीराने दिलं, आणि म्हणून तीर्थंकर खऱ्या अर्थानं कोण आहेत तर महावीर आहेत असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. म्हणून महावीर हे केवळ जैनांपुरते तीर्थंकर नाही आहेत तर अखिल मानव जातीसाठी ते एका अर्थानं तीर्थंकर आहेत. महावीरांना जीन या संज्ञेनं देखील संबोधलं जातं. जीनचा अर्थ आहे जिंकणारा. त्यांनी सर्व प्रकारचे विकार जिंकले म्हणून त्यांना जीन म्हटलं जातं. महावीरांनी काय केलं तर सर्व प्रकारचे विकार जिंकले. जीन याचा अर्थ जिंकणे, आणि महावीरांनी सर्व प्रकारचे विकार जिंकले म्हणून त्यांना जीनही म्हटलं जातं. ज्याने मनावर विजय मिळवला आहे असा माणूस म्हणजे जीन. जीन म्हणजे कोण? ज्यानं मनावरती विजय मिळवला आहे त्यालाच जीन म्हटलं पाहिजे. युद्ध जिंकणं सोपं असतं पण स्वतःचं मन जिंकणं अतिशय अवघड आहे. बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे पण मनातल्या षडरूपीवर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणाले होते की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग अंतर बाह्य जग आणि मन. मी दररोज या ठिकाणी काय करतो? युद्ध करतो. माझं युद्ध कुणाशी आहे? बाहेरच्या जगाशी आणि आतल्या शरीरातल्या मनाशी आहे. तर बाहेरच्या जगाशी युद्ध करणं सोपं आहे परंतु आपल्या शरीरात बसलेल्या मनाशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळवणं निश्चितच कठीण काम आहे. ते काम या ठिकाणी महावीरांनी केलेलं आहे. महावीराचा जन्मच मुळात क्षत्रिय कुळामध्ये झाल्यामुळं त्यांना राज्य जिंकणं काय अवघड आहे का? त्यांना राज्य जिंकणं सोपं होतं पण स्वतःचं मन जिंकणं राजवैभव पायाशी असल्यामुळं अवघड होतं. पण त्यांनी हे मन जिंकण्याचं काम केलं म्हणून ते जीन ठरलेले आहेत. जीन झालेल्या 24 तीर्थंकरांनी या देशाला जैन धर्म दिलेला आहे. जैन धर्म हा जिनांचा अर्थात विजयी वीरांचा धर्म आहे. स्वतःवर विजय मिळवलेल्या वीरांचं ते तत्वज्ञान आहे. महावीर या धर्माचे 24वे व शेवटचे तीर्थंकर, पण या धर्माला त्यांनी सर्वाधिक योगदान दिलं. महावीराच्या तत्वज्ञानाला सिद्धसेन आणि समंतभद्र यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. जैनांचे पहिले तीर्थंकर वर्षभदेव होते. संसार त्याग हा सर्वात मोठा त्याग मानला जातो. जैनांच्या मध्ये सगळ्याच तीर्थंकरांनी संसार त्याग केला होता. सर्वच तीर्थंकर क्षत्रिय कुलामध्ये जन्मलेले होते. महावीर जीन झाले याचा अर्थ त्यांनी कैवल्य वा केवल ज्ञान प्राप्त केलं म्हणजे विशुद्ध ज्ञान प्राप्त केलं म्हणून त्यांना केवलीन किंवा केवली या नावाने देखील संबोधलं जातं. भगवान असं देखील महावीरांना म्हटलं जातं. भगवान याचा अर्थ ईश्वर असा नाहीये तर भगवान इथं जे महावीरांना म्हटलं जातं सर्वगुण संपन्न. आपल्याला माहित असेल की याने षडगुण संपन्न जो आहे त्याला ज्ञानेश्वरीमध्ये भगवान माऊली म्हणतात की ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य
हे सहाही गुणवर्य वसती जेत तया नाव भगवंत. तशाच पद्धतीनं इथे सर्व गुण संपन्न या अर्थानं महावीरांना भगवान या नावाने देखील संबोधलं जातं. अर्हत म्हटलं जातं. त्यांनी सर्वश्रेष्ठ योग्यता प्राप्त केली आणि म्हणून त्यांना अर्हत म्हटलं गेलेलं आहे. त्यांना निर्ग्रंथ असंही म्हटलं गेलेलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या ग्रंथी दूर केल्या आहेत, म्हणजे ज्यांच्यामधून सर्व प्रकारचे अनिष्ट घटक निघून गेलेले आहेत, त्यांनाच निग्रंथ म्हटलं जातं. प्राकृतात याचं उच्चार निघंट असं वापरलं जातं. महावीरांचे वडील सिद्धार्थ हे ज्ञातृवंशी क्षत्रिय असल्यामुळे आणि त्यांच्या पोटी महावीर जन्माला आल्यामुळं त्यांना ज्ञातृपुत्र असंही म्हटलं जातं. प्राकृतात याचं रूप नाथपुत्र, नाथपुत्र अशी रूप प्राकृतामध्ये आलेली आहेत. इथे निर्ग्रंथ व ज्ञातृपुत्र हे एकत्र घेऊन त्यांना निर्ग्रंथ ज्ञातृपुत्र, निघंट नाथपुत्र, निगष्ट नाथपुत्र अशा प्रकारच्या नावांनी देखील महावीरांना संबोधलं जातं. वैशाली, लिच्छल, वीख ही नावं महावीरांसाठी आलेली आहेत. अतिशय गतिमान प्रज्ञा असल्यामुळं त्यांना अशुप्रज्ञ म्हटलं जातं. दूरदृष्टीची प्रज्ञा त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांना दीर्घप्रज्ञ देखील म्हटलं जातं. प्रतिज्ञेचं पालन करण्यात दक्ष असल्यामुळं दक्ष प्रतिज्ञ असं देखील त्यांना म्हटलेलं गेलेलं आहे. तर अशी कितीतरी नावं त्यांच्यासाठी वापरली जातात. यावरून महावीर हे किती सर्व गुण संपन्न होते ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. महावीरांच्या विवाहाविषयी जैन धर्माच्या दोन पंथांच्या मध्ये दोन प्रकारची मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. दिगंबर पंथांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते, त्यांनी लग्न केलेलं नाही आहे. श्वेतांबर म्हणतात की त्यांचा यशोदा नावाच्या स्त्रीशी विवाह झालेला होता, त्यांना एक मुलगी होती असंही सांगितलं जातं. ते लहानपणापासूनच वैराग्य प्रवृत्तीचे होते. आजूबाजूचं दुःख बघून त्यांच्या मनाला वेदना होत असायच्या. त्या कालावधीमध्ये वैदिक यज्ञामध्ये पशु बळी दिले जायचे, पशु हत्या व्हायची आणि हे पाहून देखील त्यांना वाईट वाटत असायचं. भौतिक गोष्टीमध्ये आसक्ती महावीरांना कधीच राहिलेली नाहीये. त्यांना असं वाटत होतं की या भौतिक वस्तूंच्या मध्ये गुंतून राहण्यापेक्षा वैराग्य धारण करून सत्याचा शोध घ्यावा आणि त्यासाठी त्यांनी तसं मनोकामना देखील आई वडिलांकडे व्यक्त केलेली आहे. आणि हे ऐकून आई वडिलांना खूप दुःख झालं, कारण मुलगा तसा लहानच होता. आणि आई वडिलांचं दुःख पाहून मातृपितृ आज्ञाधारक असलेले महावीर म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला जर माझ्या जाण्यामुळे वाईट वाटत असेल तर तुम्ही आहात तोपर्यंत मी हे घर सोडणार नाहीये, पण तुमच्या नंतर मात्र मी या घरात राहणार नाहीये. आणि घडलं तसंच. आई वडील होते तोपर्यंत महावीर हे घरामध्ये आई वडिलांच्या सोबत राहिलेले आहेत. परंतु जेव्हा आई वडील काही वर्षाच्या नंतर हे जग सोडून गेले, त्यावेळेला मात्र त्यांनी ठरवलं की आता आपण हे ग्रहत्याग केला पाहिजे. ज्या वेळेला त्यांचे आई वडील गेलेले त्यावेळेला महावीराचं वय 28 वर्षाचं होतं. आणि म्हणून ते म्हणाले की आता मी जातो हे घर सोडून. आई वडिलाच्या नंतर बंधूला, मोठे बंधू नंदीवर्धन यांना, तर मोठे बंधू म्हणाले की असं करू नको, तू घर सोडून जाऊ नको, इथे राहा. आणि मग वडील बंधूंचा देखील आदेश शिरसावंदी मानून महावीर 2 वर्ष या ठिकाणी घर त्यांनी सोडलेलं नाही आहे, घरीच राहत आहेत. परंतु त्यांनी आपल्या वडील बंधूला सांगितलं होतं मी राहतो घरामध्ये, परंतु अनासक्त वृत्तीनंच मी घरामध्ये राहणार आहे, मी बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये गुंतणार नाहीये. आणि बंधूनं सांगितलं होतं ठीक आहे तसं राहतो. आणि अशा पद्धतीनं 2 वर्ष पुढे ते घरामध्ये अनासक्त भावनेतनं वृत्तीनं राहिलेले आहेत. आणि पुढे वयाच्या 30व्या वर्षी, 28व्या वर्षी आई वडील गेलेले होते, 2 वर्ष भावाच्या मुळे राहिले आणि एकूण 28 म्हणजे 30व्या वर्षी त्यांनी ग्रह त्याग केलेला आहे, घर सोडून गेलेले आहेत. ही घटना घडली होती इसवी पूर्व 569 साली. कधी घडली? 569 साली इसवी पूर्व. घर सोडल्यावर एक तप त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे घरातून गेल्यानंतर 12 वर्ष. या काळामध्ये त्यांना अनेक प्रकारचा त्रास झालेला आहे, त्यांचा छळ झालेला आहे,
लोकांनी निंदा केलेली आहे, शारीरिक पीडा दिलेली आहे, क्लेश अशा अत्यंत या ठिकाणी संकटातून त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. अशाही काळात त्यांनी आपली तितिक्षेची म्हणजे सहनशीलतेची परिसमा गाठलेली आहे, सहनशीलता सोडलेली नाही आहे. वयाच्या 42व्या वर्षी त्यांना इसवी सन पूर्व सुमारे 557ला केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. वयाच्या 42व्या वर्षी महावीरांना केवल ज्ञान प्राप्त झालेलं आहे. पुढे त्यांनी हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 30 वर्ष पुढचं आयुष्य कशामध्ये घातलेलं आहे, तर उपदेशामध्ये घातलेलं आहे. त्यांची उपदेशाची जी सभा व्हायची तर त्या सभेला समवशरण असं म्हटलं जात असायचं. त्यांच्या सभेला सभा जी व्हायची त्याचं नाव काय होतं, समवशरण असं म्हटलं जात असे. त्यांचा उपदेश हा सम्यक, संतुलित आणि समतेचा असल्यामुळं त्याचा निर्देश करण्यासाठी समवशरण असं म्हटलं जात असावं. त्यांच्या पहिल्या समवशरण बद्दल सांगितलं जातं की एकदा ते पावापुरी नावाच्या शहरामध्ये सोमिल नावाच्या एका ब्राह्मणाने एक महायज्ञ करायचं ठरवलं होतं. या यज्ञासाठी दूरदूरचे लोक उपस्थित झाले होते. त्या यज्ञाच्या आयोजनामध्ये सहभागी होण्यासाठी 11 विद्वान हे आपल्या 4400 शिष्यांसह हजर होते. त्यावेळी पावापुरीमध्ये महावीरांचे आगमन झाले आणि त्यांचं व शरण इथे होणार आहे असं त्या नगरीतल्या जमलेल्या लोकांना समजलं. तर लोक यज्ञाकडे जाण्याच्या ऐवजी ही सगळी लोक कुठे गेली, तर या व शरण म्हणजे सभा जिथं महावीरांची सुरू आहे त्या ठिकाणी गेलेले आहेत. परंतु इथं यज्ञाकडे माणसंच नाही आहेत आणि यज्ञाची जबाबदारी इंद्रभूती गौतम या व्यक्तीवरती म्हणा यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती, या ब्राह्मणावरती. आता त्या इंद्रभूती गौतमाला वाटलं की आता काय करायचं आपण. त्यांनी ठरवलं की नाही आपण काय करू, महावीरांच्याकडे जाऊया, त्यांच्याबरोबर चर्चा करूया आणि त्या चर्चेमध्ये वादविवादामध्ये त्यांना हरवूया आणि मग पुढे आपला यज्ञ सुखरूपपणे होईल. असा विचार करून हा इंद्रभूती गौतम महावीरांच्याकडे आलेला आहे वादविवाद करण्यासाठी. परंतु महावीरनी वादविवादामध्ये या इंद्रभूती गौतमाला हरवलं आणि इंद्रभूती हा आपल्या शिष्यासह महावीरांचे अनुयायी बनलेला आहे. आपला भाऊ तिकडच आहे हे समजल्याच्या नंतर त्याचे दुसरे 2 भाऊ अग्निभूती आणि वायुभूती हे देखील वादविवाद करण्यासाठी महावीरांच्याकडे येतात. त्यांना देखील महावीर त्या चर्चेमध्ये हरवतात आणि मग तिथे उपस्थित असलेले सगळेच माणसं हे महावीरांचे शिष्य होतात. तर अशा पद्धतीनं महावीरांचं विद्वत्ता आणि त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या समवशरणात सर्वच वर्णातील लोकांना एवढंच नाही तर स्त्रियांना देखील अधिकार देण्यात आलेला होता. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. उपदेश सर्वांना कळावा म्हणून महावीरांनी दुसरी गोष्ट केलेली होती की ते जे काही उपदेश करायचे ते संस्कृतमधून त्यांनी केलेलं नाही आहे, तर सर्वसामान्य लोकांची जी भाषा आहे लोकभाषा ती त्या कालावधीमध्ये अर्धमागधी होती. तर या अर्धमागधी भाषेमधनं त्यांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात घ्या की प्रचार प्रसाराच्या मध्ये एक महत्वाच्या काही गोष्टी आपल्याला दिसतात. एक ही गोष्ट की त्यांनी सगळ्या वर्णांसाठी आणि स्त्रियांसाठी सगळ्यांसाठीच ही दारं खुली केलेली आहेत. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या लक्षात यावं म्हणून त्यांच्या भाषेमध्ये उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या उपदेशामध्ये त्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 गोष्टींना अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं होतं. दर्शन शब्दाचा अर्थ श्रद्धा अशा पद्धतीने घेतला जातो. सम्यक चरित्रामध्ये त्यांनी अहिंसेला महत्व दिलं, सत्याला महत्व दिलं, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 तत्वांचा अंतर्भाव केलेला आहे. यापूर्वी पार्श्वनाथांनी 4 तत्व पूर्वी सांगितलेली होती. त्या तत्वांना महावीरांनी या ठिकाणी तडा जाऊ दिलेला नाहीये. ते 4 तत्व तसेच ठेवून ब्रह्मचर्य हे 5वं तत्व त्या ठिकाणी जोडलेलं आहे.
आणि मग हा चातुर्याम धर्म जो होता तो ब्रह्मचर्य हे पाचवं तत्व जोडल्यामुळं पंचायम धर्म अशा पद्धतीनं याचं स्वरूप झालेलं आहे. अनेकांतवाद सांगण्याचं काम महावीरांनी केलेलं आहे. सत्य जाणण्यासाठी अनेक पैलूंचं ज्ञान करून घ्यावं लागेल. हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे केवळ एकांगी ज्ञान असून चालणार नाहीये, अशा पद्धतीचा विचार अनेकांतवादामधनं त्यांनी मांडलेला आहे. शादवाद किंवा सप्तभंगनीय याही प्रकारचा विचार त्यांनी दिलेला आहे. कोणतीही गोष्ट जाणताना तिच्या बाबतीमध्ये 7 प्रकारे विचार कसा करावा हे या दोन्ही संकल्पनामध्ये सांगितलेलं आहे. भंगी म्हणजे बोलण्याची पद्धत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. निर्वाण कल्याणक यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महावीरांचं निर्वाण अश्विन अमावस्येला इसवी पूर्व 527 या वर्षी पावापुरी नगरीमध्ये झालं. त्यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती इत्यादी घटना जशा लोकांच्या किंवा प्राणी मात्रांच्या कल्याण साधणाऱ्या कशा ठरलेल्या आहेत, कल्याण साधणाऱ्या मानल्या जातात, तसंच त्यांचं निर्वाणही कल्याणकारक मानलं जातं. म्हणूनच त्याचा निर्देश निर्वाण कल्याणक असा केला जातो. शक्यतो मृत्यू हे कल्याणक मानलं जात नाही अनेक ठिकाणी, परंतु या ठिकाणी मात्र महावीरांचं जाणं देखील कल्याणक, निर्वाण कल्याणक असं मानलं गेलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. जैन धर्मामध्ये मृत्यूकडे विघातक म्हणून न पाहता, त्याला विनाशक न मानता त्याला कल्याणक मानलेलं आहे. जैन धर्माचं काय वैशिष्ट्य आहे, तर त्यांनी मृत्यूला विघातक मानलेलं नाहीये, त्याला विनाशक बी मानलेलं नाहीये, तर कल्याणक मानलेलं आहे. आणि या एका अर्थानं या धर्मा आणि तीर्थंकरांनी मृत्यूला सौंदर्य देण्याचं काम केलं आपल्याला दिसून येतं. नाही तर मृत्यू सगळ्यांना प्रिय आहे. मृत्यू म्हटलं की माणसाचा चेहरा पडतो. मृत्यू हा अत्यंत दुःखाचा दिवस क्षण मानला जातो, परंतु इथे मात्र असं नाही आहे. महावीरांच्या निर्वाणानंतर लोकांनी दीपोत्सव साजरा केल्याचं वर्णनही त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं. महावीर गेल्याच्या नंतर लोक रडत बसलेले नाही आहेत किंवा शोक करत बसलेले नाही आहेत, तर त्यांनी निर्वाण झाल्याबरोबर महावीराचं काय केलेलं आहे, दीपोत्सव केलेला आहे. एका अर्थानं दिवाळी साजरे करण्याचं काम त्यांच्या जाण्यानं केलं. यावरूनच आपल्या लक्षात येतं की निर्वाणाला देखील जैन धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. असं सांगितलं जातं की सम्राट अकबर हा महावीरांचा निर्वाणोत्सव साजरा करीत असे. बघा, अकबरासारख्या राजानं महावीरांचा निर्वाणोत्सव तो दरवर्षी साजरा करायचा. असं म्हणतात की किल्ल्यावरती उंच ठिकाणावर जाऊन तेलाचा दिवा मोठा लावून तो या प्रकारे निर्वाणक जे महावीरांचं आहे ते अकबर साजरा करत असायचे. आनंदाची दिवाळी, महावीरांचं निर्वाण म्हणजे कसं आहे, आनंदाची दिवाळी, ज्ञानाची दिवाळी, मोक्ष सुखाची दिवाळी अशा पद्धतीनं समजून या ठिकाणी त्यांचं निर्वाण संपन्न केलं जातं. असं त्यांच्या निर्वाणाच्या बद्दल आपल्याला पाहता येतं. माझे मित्र जैन धर्माचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर महावीर उदगीरकर सरांनी महावीर या ठिकाणी वर्धमान महावीरांचे विचार आणि कोरोना परिस्थिती याबद्दलचा एक लेख लिहिलेला माझ्या वाचनामध्ये आला आणि त्यामध्ये त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये हा लिहिलेला लेख होता. तर त्यामध्ये ते असं म्हणाले की जैन धर्मातलं किंवा जैन आगमातील शास्त्रातील मेरी भावना हे जे भजन आहे त्या भजनातल्या 4 ओळी देऊन त्यांनी सांगितलं की महावीरांचे हे विचार, ह्या भजनातले विचार आपल्याला आता खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उतरविणं महत्वाचं आहे. काय म्हणते बघा हे भजन, इति भीती व्यापे नहीं जगते, इति भीती व्यापे नहीं जगते, वृष्टि समय पर हुआ करे. इति भीति व्यापे नहीं जगते, वृष्टि समय पर हुआ करे, धर्मनिष्ठ होकर राजा भी न्याय प्रजा का किया करे. धर्मनिष्ठ होकर राजा भी न्याय प्रजा का किया करे, रोग मरी दुर्भिक्ष न फैले. रोग मरी दुर्भिक्ष न फैले,
प्रजा शांति से जिया करे। प्रजा शांति से जिया करे, परम अहिंसा धर्म जगत में। परम अहिंसा धर्म जगत में फैल सर्वहित किया करे, फैल सर्वहित किया करे। तर या पद्धतीचं हे जे काही मेरी भावना हे जैन आगमातील शास्त्रातील आलेलं भजन आहे, त्या भजनाचं स्मरण आपण महावीरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं केलं पाहिजे। आणि आपण महावीरांना या ठिकाणी अशा महामानवांना एका अर्थानं हीच मागणी मागितली पाहिजे, जी आता मी वाचलं, की कुणालाही कुठल्याही प्रकारची भीती न तो व्यापून राहू नये। पाऊस पाणी वृष्टी समय पर झाली पाहिजे। धर्मनिष्ठ राजा देखील धर्मनिष्ठ बनला पाहिजे। प्रजेला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। कोणी उपाशी आणि रोग झाल्यामुळं मरणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि प्रजा ही शांतीनं जीवन जगावी, तिनं अहिंसेला कधीही सोडू नये, अशा प्रकारचं सगळ्यांचं हित व्हावं असं जे या भजनात सांगितलं गेलेलं आहे। तर तशाच पद्धतीचा समाज आपल्याला जर खऱ्या अर्थाने निर्माण करायचा असेल तर भगवान महावीर वर्धमान महावीरांचे विचार जर आपण आपल्या आयुष्यामध्ये उतरविले तर निश्चितपणे असा समाज आपण निर्माण करू शकतो। एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी या व्हिडिओला पूर्णविराम देतो। नमस्कार।